नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे आत्मोन्नतीचा मार्ग भाग 2. मराठी साहित्याच्या विश्वात अर्धशतकाहून अधिक काळ स्वतःच्या तेजाने तळपणारा ध्रुव तारा म्हणजे ग दि मा अर्थात गजानन दिगंबर माडगूळकर. गदिमा हे शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत. त्यांच्या दैवी प्रतिभेचा साक्षात्कार म्हणजे विश्व मनाला संस्कारित करणारं गदिमा यांचं गीत रामायण. ईश्वरी संकेतांनी सारं गीत रामायण माझ्याकडून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी लिहून घेतलं ही गदिमांची श्रद्धा आणि नम्रता. प्रतिभासंपन्न कवी, संवेदनशील गीतकार, पटकथाकार, अभिजात अभिनेता, नकलाकार, प्रभावी वक्ता, महाकवी, उत्कट देशभक्त, रांगडा शिपाई, लाख मोलाचा माणूस यासारख्या असंख्य गुणांची उधळण गदिमांच्या वेड्या कुंभारांनी त्यांच्यावर केली. गुणांच्या या सजीव पुतळ्याला अध्यात्माचा परिसस्पर्श करायला गदिमांचा विठुराया विसरला नाही. गीत रामायणाच्या रूपाने विश्वमनाला आधुनिक वाल्मिकी मिळाला. गदिमांच्या यशस्वी जीवनाला अध्यात्माचा पाया आहे. यशस्वी जीवनाच्या कळसावर अध्यात्माची पताका तेजाने फडकताना दिसते. आई हे गदिमांचं श्रद्धास्थान होतं. आईसारखं जगात दुसरं दैवत नाही ही त्यांची दृढ श्रद्धा होती. ईश्वराशी नातं जोडणारा दुवा म्हणजे आई. गदिमांची अपार मातृभक्ती हा त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा भक्कम पाया होता. त्यांच्या जीवनातील प्रत्येक चढउतारावर आईच्या संस्कारांचं सुरक्षित कवच होतं. आईच्या वात्सल्याची ऊब त्यांना अखेरच्या श्वासापर्यंत मिळाली. आई म्हणजे घराण्याचे देव ही गदिमांची दृढ श्रद्धा होती. मातृवंदना या भावपूर्ण कवितेत गदिमा असं म्हणतात: दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस, जिण्याआधी आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो माऊली पावलास. पती पत्नी या सहजीवनातील नात्यासंबंधीच्या गदिमांच्या भावना उदात्त आहेत. डोळ्यापुढे दिसे जे मज चित्र ते सजीव, माझ्या घरातील तू गृहिणी सखी सचिव. गदिमा आणि त्यांची पत्नी विद्याबाई दोघंही कलावंत होते. या दोन गुणी कलावंतांच्या स्वभावात भिन्नता होती. या भिन्नतेची जाणीव गदिमांना होती. गदिमा अति मनस्वी होते तर विद्याबाई शांत, सोज्वळ, प्रसन्न आणि शीतल होत्या. सुरांनी दोघांना एकत्र आणलं. विद्याबाईंच्या सुरेल गळ्यामुळे हे दोन कलावंत पती-पत्नीच्या पवित्र नात्याने बांधले गेले. पण संसाराच्या रामरगाड्यात विद्याबाईंनी सुरांकडे पाठ फिरवली. गदिमांच्या जीवनात समर्पित भावनेने त्या सहजी स्वतःला विसरून गेल्या. आपलं सर्वस्व त्यांनी महाकवीला आनंदाने अर्पण केलं. आपल्या पत्नीच्या समर्पणाची जाण असलेले गदिमा जाहीरपणे अशी कबुली देतात की माझ्या जीवनाचं सारं यश माझं नाही, ते माझ्या पत्नीचं आहे. गदिमा या आधुनिक वाल्मिकीची दिव्य प्रेरणा म्हणजे दिव्य शक्ती लाभलेल्या विद्याबाई आहेत. गृहसाम्राज्य या कवितेत कविराज असं म्हणतात: तुझी माझी फुलबाग समाधानाचे उद्यान, माझा स्वभाव ग्रीष्माचा तुझा श्रीमंत श्रावण. गदिमांना जन्मजात प्रतिभेचा प्रसाद मिळाल्यामुळे गीत रामायण हा अमर पदाला पोचलं. गीत रामायण हा महाराष्ट्र सारस्वताचा झगमगता कौस्तुभमणी आहे. महाराष्ट्र संस्कृतीचा अमृत सोहळा आहे. मराठी मनामनांचा तो संजीवक मंत्र आहे. वाल्मिकी रामायणाचा विस्तार अफाट आहे. या महाकाव्याला गदिमांनी अवघ्या 56 गाण्यात बांधण्याची किमया केली. गदिमा रसिकांच्या गळ्यातले ताईत झाले.
60 वर्षानंतरही गीतरामायचं गारुड अजूनही आपल्या मनावर आहे. गदिमा म्हणजे गीतरामायण आणि गीतरामायण म्हणजे गदिमा हे समीकरण अभेद्य आहे. गदिमांच्या यशाचा, त्यांच्या दिगंध कीर्तीचा महिमा आपल्याला माहिती आहे. आयुष्याच्या संध्याकाळी गदिमा यांच्यात झालेलं परिवर्तन मोठं विलोभनीय आहे. यशाच्या कळसावर विराजमान झालेलं गदिमांचं मन अंतर्मुख झालं. जाणीवा परिपक्व झालेलं त्यांचं अनुभवी विवेकी मन तटस्थपणे आत्मपरीक्षण करायला लागलं. जीवनाकडे मागे वळून बघताना दोष दिग्दर्शन करायला लागलं. या वळणावर त्यांचं मन अति हळूवार झालं. आचार विचारात परिवर्तन होऊ लागलं. जे अवगुण आजपर्यंत गुण वाटत होते त्याकडे बघण्याचं डोळस भान त्यांना आलं. यशाच्या गाडीत बसून भरधाव धावण्यापेक्षा त्यांना थांबण्याचं भान आलं. संध्याकाळी या त्यांच्या कवितेतून त्यांचं मन बोलकं झालं आहे. पती या नात्याचा विसर पडून ते विद्याबाईंना गाण्याची विनंती करतात. भूतकालीन आठवणींना जाऊन बिलगतात आणि हलके होतात. संध्याकाळी या कवितेत परिवर्तनाला सहजपणे सामोरं जाणारं त्यांचं अतिसंवेदनशील आणि हळूवार मन दिसतं. ते असं म्हणतात, सहधर्मचारीणे अंमळ इकडे येशील? संसार वृक्ष बघ कसा लढून आलाय लाल सोनेरी पल्लवांनी. ये संसार शेताच्या या बांधावर दोघंजणं निवांत बसूयात, विसावूयात थोडा वेळ. फार वर्षात गाणं नाही गायलंस तू, आज गा. तो अभंग गा, माझ्या आवडीचा. कुठला राग ग तो? पुरिया धनाश्री. तुझा स्वर सनईसारखा आहे. रावूळ उभं राहू दे तिथे. गदिमा अंतरंगात डोकावले. बाहेरचा गोंगाट त्यांनी थांबवला. एकांतात त्यांना स्वतःची खरी ओळख झाली. आत्मज्ञानाची पहाट झाली आणि मला मी सापडलो या आनंदात ते बुडून गेले. एका यशस्वी, कीर्तिमान, प्रतिभावंत महाकवीच्या मनात चालू असलेल्या संघर्षाचं त्यांच्या काही कवितांमध्ये आपल्याला दर्शन घडतं. मनात प्रश्न येतो, या कवितांमध्ये भेटणारे गदिमा आणि उमेदीच्या काळात रसिकांना मधुगट देणारे गदिमा, यातलं गदिमांचं खरं रूप कुठलं? गदिमा असं म्हणतात, चित्रपट गीतं रचताना मला कधी स्वातंत्र्य मिळालं नाही. चित्रपटातील प्रसंग, प्रेक्षकांचा मनाचा विचार या साऱ्या बंधनात गीतांची रचना करायला लागायची. ती त्यांनी केली, त्यातनं आनंद मिळवला. प्रसिद्धी, पैसा आणि प्रतिष्ठा तर मिळालीच मिळाली. पण आज मागे वळून बघताना मनात येतं, आपलं विशुद्ध अंतरंग यात प्रतिबिंबित झालं नाही. यानंतर तरी मनाची ही सल राहू द्यायची नाही. अत्यंत व्रतस्थ वृत्तीने काव्य निर्मिती करायची. या वळणावरचे पुरिया, जोगिया, वैशाखी हे काव्यसंग्रह वाचनीय आहेत. या पूर्वीचा प्रतिभेचा प्रवास मागणी तसा पुरवठा या प्रकारचा होता. गदिमा असं आपल्याला सांगतात, दिसतो तुम्हा तो मी नाही, कसले येता माझ्या गेही. परिस्फोट या कवितेत त्यांचं अंतरंग मोकळं झाले. ते असं लिहितात, गीत हवे का गीत, एका मोले विकतो, घ्या रे विरह आणि प्रीत. गिराईकाच्या लहरी खातर, कातून मी आणिले अक्षर, सुरेख केल्या बग बाहुल्या, वरी बांधिली फीत. मी हसण्याने तुमच्या हसलो, बोलू नये ते गुज बोललो, तुमच्या दारी रोजच बसणे, माल मला खपवित. या गीतात भेटणारा मी खरा नाही, ती माझी खरी ओळख नाही. हा विचार गदिमांना आता अस्वस्थ करायला लागला. आपलं आध्यात्मिक अंतरंग याहून वेगळं आहे आणि तीच आपली खरी ओळख आहे याची साक्ष त्यांना मनोमन पटली.
ही अंतरंगीची साक्ष म्हणजे स्वर्गीय आनंदाचा क्षण. या क्षणाला मोक्ष म्हणता येईल का? प्रेयस आणि श्रेयस यातला फरक त्यांच्या अंतर्मनाला समजला. यापूर्वी केवळ व्यवहार म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं साहित्य आपल्याला बाजारात विकावं लागलं. परिस्थितीशी केलेली ती केवळ एक तडजोड होती. पोटची कन्या विकण्याचं दुःख काय असतं ते गदिमांना आता समजलं आणि ते बदलले. यानंतर प्रतिभा व्रतस्थ वृत्तीने व्यक्त झाली. गदिमांच्या वाढत्या वयाबरोबर, परिपक्व जाणीवांबरोबर त्यांची कविता पिकत गेली, रसाळ झाली असं नक्कीच म्हणावं लागेल.